मुलांचे मृत्यू झाले त्याच्यापैकी 5% सर्पदंशाने झाले असा आरोप केला. तुमचं म्हणणं काय आहे? आता भाऊ थोड्यावर येते, भाऊलाच विचारा. त्यांचे भाऊही अनुदानित आश्रमशाळा चालवते. हा प्रश्न भाऊला विचारायला बरं राहील. व्यक्तीवरांचीच आश्रमशाळा आहे, त्यांना विचारा काय झालं. हा असं आहे. आता उईके काय बोलले त्यापेक्षा गेल्या 2 वर्षामध्ये 542 आदिवासी आश्रमशाळामध्ये 542 मुलांचा मृत्यू झाला. त्याला जबाबदार कोण? का झालेत? 5% मृत्यू सर्पदंशाने झाले. मग त्या संस्थेवर कारवाई का केली? तुमची यंत्रणा काय करताय? तुमचे तपासणी करणारे अधिकारी काय करताय? तुमचा एटीसी काय करतोय? तुमचा प्रोजेक्ट ऑफिसर काय करतोय? ही यांची जबाबदारी नाही. प्रकल्प अधिकाऱ्यांची, यांची आयुक्तांची जबाबदारी नाही. 542 मुलांचा मृत्यू 2 वर्षात होतोच कसा, हा खरा प्रश्न आहे. यांनी कोणावर जबाबदारी फिक्स केली? आश्रमशाळा आहेत, माझी एक आश्रमशाळा आहे, ठीक आहे, मी आश्रमशाळा चालवतो. आम्ही आश्रमशाळा चालवतो याचा अर्थ असा नाही तुम्ही 2000 रुपये एका विद्यार्थ्यासाठी देताय, तुम्ही 5000 द्या. त्यामध्ये सांगा की हे पूर्ण झालं पाहिजे. बरं, तपासणीमध्ये तुम्ही तुमचे अधिकारी पैसे घेऊन सगळं ओके करतात. हे कोण करायचं? म्हणून माझा अशोक उईकेंना हे आहे की आता सक्त व्हा, जरा कडक व्हा. असं लेचापेचा करून काम होणार नाही. त्यामुळं आश्रमशाळा कोणाची आहे मला विचारण्यापेक्षा 542 मृत्यूला जबाबदार कोण, हे आदिवासी सगळे अधिकारी यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात याचं उत्तर अशोक उईकेने दिलं पाहिजे.